कितीही घाई गडबडीत असलं तरी मुलं आपल्या प्रत्येक गोष्टीचे छोटे छोटे अनुकरण करत असतात. आज आमच्या घरी एकदम 2 नवऱ्या तयार झाल्या होत्या. एक नेत्रा शॉलची साडी नेसून मम्मीसारखे काम करत होती आणि दुसरी मी वहिनीच्या हाताने ब्रायडल मेकअप करून एकदम नवरी मूडमध्ये. आता खरं सांगा कोण भारी दिसत होतं? वोट मात्र नक्की द्या. चला तर सकाळ झाली की माझं पहिलं काम असतं गरमागरम चहा. तो ठेवला आणि वाटलं तोपर्यंत पसारा आवरूया म्हणून तो पसारा आवरून घेतला. हा क्षण किती छोटा असतो ना, पण दिवसाची सुरुवात एकदम छान असते. होते मी उडदाचे लाडू. आईने गावाकडून मस्त उडदाचं पीठ पाठवलं होतं, छान भाजून जात्यावर देऊन. आणि आईची हातची माया पण कशी असते ना, लांब असली तरी आपल्याला जवळच बसवते. तापवली आणि त्याच्यात 1 वाटी तूप टाकलं. 2 मिनिटं पीठ भाजलं आणि त्याच्यात काजू बदाम मनुका हे सगळं मिक्सरमधून काढून सगळं एकत्र केलं. नवऱ्यासाठी 1 वाटी साखर टाकली, कारण मला त्याच्यामध्ये कमी साखरेचे बनवायचे होते. हो, कारण आमच्या घरामध्ये कोणताही गोड पदार्थ होत असेल तर त्याच्यात अगोदर कमी साखरेचा किंवा बिना साखरेचा करावा लागतो आणि नंतर साखर टाकून करावा लागतो. मग मी त्याचे अगोदर कमी साखरेचे लाडू बनवून घेतले आणि पुन्हा साखर टाकून त्याच्यामध्ये आमच्यासाठी लाडू बनवून घेतले आणि मस्तपैकी लाडू तयार झाले. नंतर माझा भाऊ आणि वहिनी आले, त्यांच्यासाठी मस्तपैकी कॉफी केली आणि थोड्या वेळाने खिचडी करून मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. नंतर माझा कपाट घ्यायचा प्लॅन होता. खूप दिवसापासून कपाट घ्यायला मी बाहेर पडले. 2-3 दुकानं पाहिले पण मनासारखं काही मिळेना. मग कल्याण कंपनीचं कपाट बघितलं, पण त्यात सिंगल पीस नव्हतं आणि त्यात ही लगनसराई आहे म्हणून रेट पण वाढलेले. मग शेवटी विचार करून तेच बुक केलं आणि त्यांनी 15 दिवसाचा वेळ दिला. आता बघूत कधी येते. तर तसं पण आम्ही भाड्याच्या घरात राहतो म्हणून जास्त मला पसारा नाही वाटत म्हणून मी आतापर्यंत घेतलं नाही. आणि तसं पण माझं गावाकडं आहे कपाट आणि ते खूप मोठं आहे म्हणून मी इथं आणलं नाही. पण कपड्यांनी आता अक्षरशः मोर्चाच काढला होता म्हणून म्हणलं छोटंसं तरी घ्यावं. महादेवच्या कृपेने 3-4 वर्षात घर होईल, मग बघू सगळं मनासारखं करता येईल, फर्निचर वगैरे. नंतर घरी आलो तर वीर आणि नेत्रा यांचा पसारा सगळीकडे होता. नेत्राने मस्तपैकी शॉलची साडी घातली होती, अगदी छोट्याशा मम्मीसारखी दिसत होती. खेळणी उचलाली, मस्त घड्या लावायली किचनमध्ये उभून, इतकी क्यूट दिसत होते ना, मला तर खूप बरं वाटू लागलं. आणि तिने नंतर सगळ्या रूम आवरल्या पण. आणि माझ्या मनात एकच ट्रिक आली की हे आपल्यासाठी पुढे चालून बरं आहे, कारण मस्त साडी घालायची आणि सगळा पसारा आवरून घ्यायचा. माझ्या वहिनीला म्हणजेच वर्षाला माझ्यावर ब्रायडल मेकअप लुक करायचा होता, तर मी म्हटलं चला आजही आपण थोड्या नवरी फिलिंगमध्ये जाऊ. आणि मनातही वाटलं की चला आपण पण दिसायला ठीकठाक आहे. मग मेकअप सुरू झाला. बिफोरचे सगळे व्हिडिओ घेतले. ब्रश, स्पॉन्ज, पॅलेट तिच्या हातात बघून एकदम जादूसारखं वाटत होतं. आणि मेकअप करताना इतकं भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं की कोणी पाठीमागून येऊन म्हणत आहे की चला चला नवरीचे मामा नवरीला घेऊन या. साडी नेसली, ज्वेलरी घातली आणि हा होता माझा फायनल ब्रायडल लूक. खरंच बऱ्याच दिवसांनी मला स्वतःकडे पाहून इतका आनंद झाला ना. खूप छान मेकअप केला होता. थँक्यू वर्षा. मग गच्चीवर जाऊन मस्तपैकी फोटोशूट केलं. हवा, लाईट, मूड सगळं एकदम परफेक्ट होतं. वीर आणि नेत्रा मात्र थकून गेले होते. कळतच नव्हतं की यांचं काय चालू आहे, हे काय करत आहेत. असं करता करता दिवस संपला. कधी कधी दिवसात काहीच मोठं घडत नाही, पण मनाला इतकं चांगलं वाटतं ना. आजचाही दिवस माझ्यासाठी तसाच होता. आणि हळूच मनात एक इच्छा आली की असे दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, वोट द्यायला विसरू नका, नेत्रा की मी. ओके, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.